पावसाळा संपताच अंबड MIDCतील खड्डे बुजवणार, रस्ते काँक्रीटचे करणार. मनीषा खत्री. आयमा पदाधिकाऱ्यांबरोबर मूलभूत समस्यांबाबत चर्चा. पावसाळा संपल्यानंतर लगेचच अंबड औद्योगिक वसाहतीतील खड्डे बुजवले जातील आणि रस्ता काँक्रिटीकरणाचे काम हाती घेतले जाईल, असे आश्वासन महापालिका आयुक्त मनीषा खत्री यांनी दिले. अंबड औद्योगिक परिसरातील रस्त्यांची तसेच मूलभूत सुविधांबाबत उपस्थित करण्यात आलेल्या विविध समस्यांची मनीषा खत्री यांनी पाहणी केली. त्यानंतर आयमा पदाधिकाऱ्यांसमवेत स्वर्गीय KR बुब सभागृहात आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. व्यासपीठावर आयमा अध्यक्ष ललित बुब, BOPP चेअरमन ज्ञानेश्वर गोपाले, सरचिटणीस प्रमोद वाघ, उपाध्यक्ष राजेंद्र पानसरे, उमेश कोठावदे, सचिव योगिता आहेर, माजी अध्यक्ष धनंजय बेडे, मूलभूत सेवा समितीचे चेअरमन कुंदन डरंगे, रवींद्र महादेवकर, शहर अभियंता संजय अग्रवाल व उपअभियंता हेमंत नांदुर्डीकर, कार्यकारी अभियंता राजेंद्र पाटील, आलोक कनानी हे उपस्थित होते. अंबड औद्योगिक वसाहतीतील मुख्य रस्ते तसेच सर्व सेक्टरमधील अंतर्गत रस्त्यांची दुरावस्था झाली असून त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. पथदिव्यांची संख्याही अपुरी असून अनेक पथदीप बंदच आहेत. त्यामुळे चोऱ्यांचे प्रमाण देखील वाढले आहे. रस्त्याचे रुंदीकरण झाले नसल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. अनेक चौकांमध्ये वाहतुकीची कोंडी झाली आहे. औद्योगिक वसाहत परिसरातील अतिक्रमणाच्या प्रश्नामुळे वाहतुकीचा प्रश्न अधिक बिकट बनला आहे. या परिसरात अवैध धंदे फोफावले आहेत. औद्योगिकरणाच्या विस्ताराला खीळ बसते आणि परदेशातील गुंतवणूकदार गुंतवणूक करण्यास नाका मुरडतात. तातडीने उपलब्ध करून देण्याची गरज असून त्यात आपण जातीने लक्ष घालावे, अशी विनंती आयमा अध्यक्ष ललित बुब यांनी आयुक्तांकडे केली व त्यांना या आशयाचे निवेदनही सादर केले. नाशिक महानगरपालिकेला औद्योगिक वसाहतीतून सर्वाधिक महसूल मिळतो, परंतु त्या प्रमाणात सुविधा मात्र मिळत नाही. त्यामुळे उद्योजकांना प्राधान्याने मूलभूत गरजा पुरवण्याची गरज आहे. याकडेही बुब यांनी लक्ष वेधले. महापालिकेच्या अंदाजपत्रकात त्यासाठी स्वतंत्र तरतूद करावी, अशी आग्रही मागणी बुब यांनी केली. BOPP चेअरमन ज्ञानेश्वर गोपाळे, सरचिटणीस प्रमोद वाघ, रवी श्यामदासांनी, जगदीश पाटील, रवींद्र झोपे यांनीही चर्चेत भाग घेऊन औद्योगिक वसाहत परिसरातील विविध समस्यांचे निराकरण करण्याची मागणी केली. पावसाळा संपल्यानंतर लगेचच खड्डे बुजवले जातील तसेच मुख्य रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाचे कामही हाती घेतले जाईल. गरवारे ते एक्स्लो पॉईंट तसेच पपाया नर्सरी व अंबड गावाकडे जाणाऱ्या रस्त्यांचे काँक्रिटीकरण प्रथम टप्प्यात करण्यात येईल, असे आयुक्त मनीषा खत्री यांनी यावेळी बोलताना सांगितले. भूमिगत गटार योजनेचे कामही लवकरच हाती घेतले जाईल. पथदीपांची दुरुस्ती केली जाईल. अतिक्रमण हटवण्यात येईल, असे आश्वासनही यावेळी आयुक्तांनी दिले. फ्रेशक बेकरीजवळ K सेक्टरमधून औद्योगिक वसाहतीत येणारा रस्ताही काँक्रीटचा करणार. विविध योजनेतून येणारा निधी या कामांसाठी वापरण्यात येणार असल्याचेही आयुक्त खत्री यांनी नमूद केले. चर्चेत योगेश पाटील, अभिषेक व्यास, हेमंत खोंड, शरद दातीर, जगदीश पाटील, अविनाश मराठे, नागेश पिंगळे, राहुल गांगुर्डे, जयंत पगार, रवी गुरुनानी यांनीही भाग घेऊन विविध समस्या मांडल्या. स्टार न्यूज नाशिकसाठी नानासाहेब देवरे.